केलं स्टार्ट. लक्ष द्या, आपल्या याच्यामध्ये काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला, 2x³ - 11x² प्लस किती आहे 44x प्लस 27, याची आपल्याला काय करायची व्हॅल्यू काढायची. जर आपल्याला x ची व्हॅल्यू किती दिली आहे 25 आणि अपॉनला काय 3 - 4 आहे. आता बघितलं आपण आधी पण, ज्या वेळेस आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण असं पण त्याला सॉल्व्ह करू शकतो, कसं की x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करू शकतो की नाही आपण सगळीकडं, जिथे x तिथे काय टाकू शकते आपण 25 अपॉन 3 - किती 4 आहे. पण जर तसं केलं तर ते किती मोठं कॉम्प्लेक्स होऊन जाईल. आपल्याला काय करायचंय, सिंपल वेने करायचंय. सिंपल वेने जर सॉल्व्ह करायचं सगळ्यात पहिलं कन्सिडर काय करायचं आपण, x इज इक्वल टू ती किती आहे 25 अपॉन खाली किती आहे 3 - 4 आहे. पहिले याला आपण काय करून घेऊ, सिम्प्लिफाय करून घेऊ. सिम्प्लिफाय कसं करणार, की जो डिनोमिनेटर आहे रॅशनलायझेशन त्याचं अपोजिट साइन घ्यायचं, आणि न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, x इज इक्वल टू ती किती 25 अपॉन काय खाली 3 - किती आहे 4 आहे, आणि याला काय मल्टिप्लाय करायचंय. मग इथं 3 आहे ना, तर मग काय होईल 3 + 4 आहे अपॉन खाली काय 3 + 4 आहे. इथपर्यंत आलो आपण. नंतर काय पुढं, याच्यानंतर काय आहे पुढं, की आपण काय करणार आहे, याला काय मानणार आहे a, इथं काय -b झालं का, आणि हा काय a + b झालं इथपर्यंत. मग आपल्याला माहिती आहे याचा फॉर्म्युला a - b आणि a + b इज इक्वल टू काय a² - b². झालंय. मग करायचंय आपल्याला मल्टिप्लिकेशन. मग काय होईल पुढं, x इज इक्वल टू काय होईल 25 इंटू काय 3 + किती आहे 4i अपॉन खाली काय a - b आणि काय a + b. इथं काय a चा स्क्वेअर. मग a चा स्क्वेअर म्हटलं a कोण आहे आपला 3, आणि 3 चा काय स्क्वेअर 9 झालं. नंतर मायनस b चा स्क्वेअर, b काय आपला 4 आहे, त्याचा काय पूर्ण याचा स्क्वेअर. मग काय आन्सर येईल, x इज इक्वल टू किती होईल 25 इंटू 3 + किती आहे 4i झालं इथपर्यंत. नंतर काय करायचं आपल्याला 3 चा स्क्वेअर घ्यायचा आहे. मग 3 चा स्क्वेअर किती आहे 9 मायनस 4 चा स्क्वेअर 16, i² ची व्हॅल्यू -1 ती टाकू आपण पुढं. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं 25 इंटू 3 + किती आलंय 4 आहे, नंतर किती 9. मग आपण -16 i² ची व्हॅल्यू -1 टाकली, किती आन्सर आलं, x इज इक्वल टू किती झालं 25. नंतर किती आलं 3 + किती आलं 4 आहे आपण किती आलं 9 मायनस किती आलं मायनस काय आलं +16. इथपर्यंत आलोय आपण, बरोबर आहे की नाही. मग 9 आपलं किती होईल, एकदा डायरेक्ट पण केलं तर काय अडचण नाही. मग डायरेक्ट कसं होईल मायनस काय होईल प्लस, आणि मग किती आन्सर येईल याचं 25. कसं -16 + 16 आणि 9 किती झालं 25. हा 25 का आला कॅन्सल झालाय. हा 25 का आला कॅन्सल झालाय. मग आता काय आन्सर आलं, x इज इक्वल टू काय आहे पुढं 3 + किती आलं 4 आहे. नंतर आपली स्टेप काय, की आपली जी i ची टर्म आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे तो एका बाजूला ठेवायचा, आणि बाकी सगळं रिअल पार्ट कुठे पाठवायचा एका बाजूला पाठवायचा. म्हणजे x मायनस काय होईल 3 इज इक्वल टू किती येईल 4 आहे. नंतर आपण काय करतो, दोन्ही बाजूचं काय घेतो स्क्वेअर घेतो. मग टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड, मग x - 3 त्याचं काय होतं स्क्वेअर इज इक्वल टू काय 4i. इथं लिहायचं आहे बरं का तुम्ही, काय लिहायचंय टेकिंग अ स्क्वेअर ऑफ बोथ साइड. झालं इथपर्यंत. जर आपण काय घेणार दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेणार आहे, मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतल्यानंतर इथं काय होईल, इथं a आणि हा मायनस काय b आणि त्याच्यावरती काय स्क्वेअर. नंतर इथं काय 4i चा स्क्वेअर किती येईल 16 आणि i² झालंय. आपण पुढे व्हॅल्यू इव्हॅल्युएट करणार आहे, मी फक्त सांगितलंय. नंतर काय इथं a - b ना, मग a कोण आहे आपला x आहे, बरोबर आहे की नाही. मग x ची व्हॅल्यू काय x² मायनस नंतर काय 2ab हा फॉर्म्युला आहे ना, a - b ब्रॅकेट्स वरचा फॉर्म्युला काय आपला a चा स्क्वेअर - 2ab प्लस काय b चा स्क्वेअर. झाले हे सगळे आपले 7th 10th आपल्या 10th पर्यंत होतच हे फॉर्म्युले, बरोबर. नंतर काय पुढं a ची व्हॅल्यू किती आपली x, मग a चा स्क्वेअर मग झालं का x चा स्क्वेअर -2 a ची व्हॅल्यू किती आपली x, नंतर b ची व्हॅल्यू किती आपली 3, नंतर काय प्लस b चा स्क्वेअर, b किती आपला 3 त्याचा काय स्क्वेअर. झालं इथपर्यंत. 4i ची व्हॅल्यू किती आली आपली 16, नंतर काय i चा स्क्वेअर. समजतंय ना. नेक्स्ट बघा आता, नंतर काय इथं x², नंतर किती आहे 3 दुने 6x, नंतर काय प्लस 3 चा स्क्वेअर किती आहे 9 इज इक्वल टू किती आहे 16, नंतर काय इथं
आय स्क्वेअर. झालंय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण लगेच टाकून देऊ. किती ती व्हॅल्यू किती असते ऑलवेज -1. झालंय. नंतर काय होईल इथं -16. मग एक्स स्क्वेअर मायनस किती आलं 6x प्लस किती आलं 9 इज इक्वल टू किती आलं -16 आलंय. मग -16 आलं. -16 इकडे गेलं काय आलं +16 म्हणजे एक्स स्क्वेअर इथे किती आलं 6x. नंतर काय होईल इथे गेल्यावर तो +16. मग +16 झालं काय होईल रे इथं व्हॅल्यू टाकू आपण. मग किती होईल ते +25. कसं हे -16 इकडे गेलं काय आले +16 +16 आणि +9 किती झाले +25 झालं इथपर्यंत. हा नंतर आपली स्टेप काय पुढं याच्यामध्ये आपण काय करतो फॉर्म्युला वापरतो. मग काय करायचं असतं माहिती तुम्हाला. याला इक्वेशन काय देऊन ठेवा तुम्ही. याची व्हॅल्यू 0 ही महत्वाची. याला इक्वेशन काय द्यायचं फर्स्ट. दिलं इक्वेशन फर्स्ट. नंतर काय करतो आपण त्याच्यानंतर काय करतो आपण काय करतो की यांनी हे जे याची व्हॅल्यू काढायची त्याला काय करतो आपण डिवाइड करतो. मग काय लिहायचं डिवाइड्स काय आपल्याकडं 2x³ -11x² पुढं काय +44x +27 बाय कशाने डिवाइड करायचं आपल्याला x² 6x +25 0 झालं इथपर्यंत. आपल्याला काय करायचंय डिवाइड करायचंय. मग डिवाइड करायला आपण काय करणार आहे सिंपल टर्म मध्ये लिहा x² नंतर काय 6x प्लस किती 25 त्यांनी काय करायचं याला डिवाइड करायचंय. व्यवस्थित लिहू आपण. स्टॉप. याच्यामध्ये आपण आता लक्ष द्या पुढे काय डिवाइड्स 2x³ -11x² +44x +27 बाय x² -6x +25 इज इक्वल टू 0. यानी आपल्याला काय करायचं याला डिवाइड्स करायचे. डिवाइड्स करताना आपण काय करणार आहे जो आपला डिवायझर आहे तो इथे लिहिणार आहे. आपण इथं काय लिहिणार आहे डिव्हिडंड लिहिणार आहे. आपल्याला डिवाइड करायचंय. मग कोण आहे आपला डिव्हिडंड 2x³ नंतर मायनस काय 11x² नंतर किती आहे नंतर किती आहे पुढं 44x आणि नंतर किती पुढं 27 इथपर्यंत आलो आपण. नंतर काय करणार आहे आपण त्याला याने डिवाइड करणार आहे. मग इथे काय हा आपला x² नंतर किती आहे इक्वेशन मध्ये 6x प्लस किती आहे 25. आता लक्ष द्या ही डिवायडेशनची मेथड थोडीशी वेगळी आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय इथे किती आहे फक्त सगळ्यात पहिले सुरुवातीची जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये टर्म बघायची सुरुवातीची. इथे किती आहे 2x³. मग इथं पण किती आलं पाहिजे 2x³. मग ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय केलं सुरुवातीला 2x³ 2x ने कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 2x. का बरं 2x ने याला मल्टिप्लाय करतं x ची इथं वरती 1 आहे इथे किती आहे 2 1 आणि 2 किती होईल 3 आणि 2 1 जा 2 ची. मग करा मल्टिप्लाय काय येईल खाली 2x³ आलं. नंतर या 2x ने याला पण मल्टिप्लाय करावं लागेल किती होईल मायनस साइन 6 2 12 नंतर x ने या x ने मल्टिप्लाय किती होईल x². नंतर या 2x ने याला मल्टिप्लाय किती होईल +50x इथं काही नाही म्हणजे यासाठी काय 0 झालं इथपर्यंत. आपण याची काय करणार आहे सबट्रॅक्शन. मग खालचे सगळे साइन्स काय होतील चेंज होतील. काय होतील चेंज. मग इथं काय खाली मायनसचा इथं काय होईल सॉरी इथं मायनस होतं इथं प्लस होतं इथं काय होईल मायनस. हे जे साईन आहे हे पूर्ण ओव्हरऑल पूर्ण सबट्रॅक्शनचं साईन आहे. प्रत्येक टर्मचं साईन हे वेगवेगळं आहे. झालं. नंतर इथं मायनस याचं काय होईल प्लस याचं प्लसचं काय होईल मायनस आणि हे काय राहील याचं काय अडचण नाही 0ला काय साईन दिलं काय नाही दिलं काय झालं इथपर्यंत. नंतर पुढं काय होईल हा प्लस 2x3 आणि हा 2x³ काय होईल कॅन्सल झालं कॅन्सल. नंतर काय उरलं हा +12 आणि हा -11 प्लस मायनस काय होईल मायनस आणि 12 मधून 11 गेले किती राहिला 1x². x 1 लिहिला काय नाही लिहिला काय मोठ्या नंबरला साईन कोणते प्लस आलं इथपर्यंत. नंतर काय पुढं -50 + 44x. मग आता इथं -50 आहे मग प्लस मायनस मायनस 50 मधून 44 गेले किती राहिले 6x. आता प्रश्न राहिला कोणतं साईन द्यायचं. मग या 50ला कोणतं साईन कन्सिडर करणार आपण आता हे मायनस वाला नवीन. मग इथं काय येईल -6x आणि प्लस काय येईल 27 आलं इथपर्यंत. आता नेक्स्ट स्टेप इथं काय x² इथं पण काय x².
मग आपण याला कशाने मल्टिप्लाय केलं तिथं एक्स स्क्वेअर येणार आहे. मी काय बोलतोय कळतंय का? ही टर्म आणि ही टर्म मॅच करायची ना आपल्याला इथं पहिली. इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं पण काय आहे एक्स स्क्वेअर आहे. मग याला कितीने मल्टिप्लाय करावं ना आपल्याला 1 नी. कितीनी +1 नी. कितीनी +1 नी. वरती किती येईल इथं +1 झालं. मग +1 याला मल्टिप्लाय केलं ते ॲज इट इज इंक नाही इथं. मग ॲज इट इज कावर घ्यायचं कारण की एक्स स्क्वेअर इथं पण काय एक्स स्क्वेअर. काय अर्थच नाही बाकीच्यांनी काय मल्टिप्लाय करायचं. मग खाली काय येईल एक्स स्क्वेअर नंतर काय 6x प्लस किती 25. आपण याची काय करायची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायची आहे सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केलं साइन काय होईल चेंज. मायनसचं काय होईल प्लस. प्लसचं काय होईल मायनस. हा ना काय आला कॅन्सल झाला. हा ना पण काय आला कॅन्सल झाला. आता 27 मधून गेले किती राहिला खाली 2 राहिले. किती राहिले 2 राहिले. हा आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कळलं पाहिजे कोण डिवायझर आहे कोण क्वेश्चन आहे आणि कोण डिव्हिडंड आहे. आता जो डिवाइड करतो त्याचं नाव काय आहे डिवायझर झालं. जी बाकी आलेली त्याचं काय नाव आहे रिमाइंडर. बरोबर का रिमाइंडर झालं. नंतर जो आपला भागाकार आलाय आन्सर त्याचं नाव काय क्वेश्चन झालं. आणि आपण ज्याला डिवाइड केलंय तो कोण आहे डिव्हिडंड झालं. डिव्हिडंड. मग आपला फॉर्म्युला काय रे मी आता सांगितलं तुम्हाला. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची होती या टर्मची काढायची की नाही. त्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आपण. काय होता तो फॉर्म्युला डिव्हिडेंडेड इज इक्वल टू ती काय डिवायझर इंटू काय क्वेश्चन. काय क्वेश्चन प्लस काय रिमाइंडर. चालेल झाला का फॉर्म्युला. हा मग डिव्हिडेंडेड काय आपला 2x³ नंतर -11x² प्लस किती आहे 44x प्लस किती आहे 27 झाला डिव्हिडेंडेड. नंतर काय पुढं डिवायझर. डिवायझर कोण आहे आपला x² नंतर काय 6x प्लस किती आहे 25. क्वेश्चन किती आलेला आहे आपला 2x + 1 आणि प्लस रिमाइंडर किती आहे 2. इथपर्यंत झालं आपण लक्ष द्या. बट वी नो दॅट फ्रॉम द इक्वेशन फर्स्ट द व्हॅल्यू ऑफ x² - 6x + 25 इज काय 0 आहे. काय 0. मग इथं आपण ही व्हॅल्यू काय पुट करणार इथं ही जी व्हॅल्यू आहे ही याची व्हॅल्यू पुट काय करणार आपण 0 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. मग काय येईल फायनल आन्सर आपलं 2x³ नंतर किती आहे 11x² प्लस 44x प्लस 25 इज इक्वल टू ती काय याची व्हॅल्यू किती येईल पूर्ण याची 0 इंटू काय आहे पुढं 2x + 1. ती कशावरून आली तुम्हाला कळालं ना इक्वेशन फर्स्ट वरून. या इथं आपण आलो इथं मानलेलं आहे आपण आधी ऑलरेडी काय केलंय आपण हे प्रूव्ह करून ठेवलं की याची व्हॅल्यू काय 0 आहे. झालं इथपर्यंत क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये. नंतर काय पुढं +2. मग ही पूर्ण व्हॅल्यू काय आली मग काय आलं फायनल आन्सर 2. आणि कशाचं आन्सर आलं इथे 2x³ - 11x² प्लस 44x प्लस 27. दिस इज द आन्सर ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. झालं